नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे SY BA इंग्लिश 215 YCMU. ठीक आहे. याचा उद्या ATKTचा पेपर आहे. याची मी तुम्हाला आज IMP क्वेश्चन वगैरे सांगणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा माझ्याकडे इथे 2-3 प्रश्नपत्रिका आहेत जुन्या. यामधनं मी तुम्हाला IMP क्वेश्चन जे आहे ते सांगणार आहे. ठीक आहे. मित्रांनो, तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर होम असाइनमेंट वगैरे पाहिजे असेल, IMP क्वेश्चन वगैरे पाहिजे असेल, नोट्स वगैरे पाहिजे असेल, होम असाइनमेंटचे उत्तर पाहिजे असेल, तर तुम्ही आपली वेबसाईट आहे बघा edutalk.in. ठीक आहे. या वेबसाईटला व्हिजिट करा. इथे तुम्हाला खाली जे आहे बघा, तुम्ही इथे खाली आले की तुम्हाला बघा इथे ॲप्लिकेशन मिळेल आपलं. ठीक आहे. ह्या ॲपवरती क्लिक करून तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला होम असाइनमेंट तसेच सिलेबस, ठीक आहे. भरपूर काही कोर्सेस वगैरे तुम्हाला याच्यामध्ये काही स्टडी नोट्स वगैरे तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल. ठीक आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिला आपल्याकडे इथं IMP क्वेश्चन बघायचा आहे. मित्रांनो, या इंग्लिश 215 मध्ये तुम्हाला ग्रामर सुद्धा याच्यामध्ये थोड्या प्रमाणात येणार आहे. ठीक आहे. तरी तुम्हाला मी इथे IMP क्वेश्चन सांगतो. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या जेवढे काही टॉपिक आहेत तुमच्या इंग्लिश पुस्तकामध्ये, त्याचे तुम्हाला सेटिंग, कॅरेक्टरायझेशन, ठीक आहे, एलिमेंट्स वगैरे हे सगळं तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला सर्वात मी जास्त फोकस सांगेल याच्यामध्ये करायला. तुम्हाला जे आहे मित्रांनो याच्यामध्ये एक्सप्लेन द मेजर एलिमेंट ऑफ द नोवेल. ठीक आहे. हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. एलिमेंट्स ऑफ द नोवेल. त्याच्यानंतर आहे बघा याच्यामध्ये कन्फ्लिक्ट ऑफ द नोवेल, द गाईड, द रोझी. ठीक आहे. द गाईड, द रोझी. ठीक आहे. हे तुम्हाला सगळं वाचून घ्यायचं आहे. एकदम सोपं आहे. नंतर आहे बघा याच्यामध्ये कमेंट ऑन द नेरेटिव्ह टेक्निक ऑफ द ओल्ड मॅन अँड द सी. ओल्ड मॅन अँड द सी याच्यामध्ये तुम्हाला जे काही टेक्निक आहे ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायची आहे. नंतर आहे बघा डिस्कस द आयडिया ऑफ लक इन द ओल्ड मॅन अँड द सी. हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे नोवेल. त्याच्यानंतर बघा व्हॉट इज नोवेल. नोवेल म्हणजे काय हे देखील तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. फीचर ऑफ हिस्टॉरिकल नोवेल, मेजर सिम्बॉल्स इन द नोवेल, द गाईड. त्याच्यामध्ये जे काही सिम्बल्स वगैरे आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यानंतर हे बघा डिस्क्राइब्स सँटिगोज एन्काउंटर विथ द शार्क्स. हे देखील तुम्हाला लिहायचं आहे. हे तुम्ही वाचून घेऊन जा. तुम्ही पुस्तकात आरामात लिहू शकता आणि इंग्रजी म्हटल्यावर तुम्ही मनाने देखील भरपूर काही लिहू शकता. तरी आपण समोर बघूया अजून याच्यामध्ये एक्सप्लेन अ नोवेल ॲज अ रायटर विजन्स ऑफ लाईफ. त्याच्यानंतर बघा पमिला इज द फर्स्ट नोवेल इन इंग्लिश जस्टिफाईड. एक्सप्लेन द बेसिक कम्पोनंट ऑफ द नोवेल इन ब्रीफ. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द टर्म नेरेटिव्ह टेक्निक. कमेंट्स ऑन द सेटिंग ऑफ नारायण's द गाईड. अटेम्प्ट अ कॅरेक्टर स्केच ऑफ विलेन. स्केच ऑफ विलेन, कॅरेक्टर ऑर स्केच हे देखील तुम्हाला विचारलं जातं. दी गाईड याचे तुम्हाला सगळं वाचून घ्यायचं आहे. राईट ब्रीफली अबाउट द टर्म थीम. ठीक आहे. याच्यामध्ये कुठलं दिलेलं आहे थीम, हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अजून बघा याच्यामध्ये काय दी ओल्ड मॅन अँड द सी अनालिसिस. ओके. नंतर बघा इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ राजू फास्ट दी गाईड. राजू फर्स्ट एन्काउंटर विथ विलियन, फोल्कटेल अँड नोवेल. ठीक आहे. एकदम सोपं आहे मित्रांनो, तुम्हाला फक्त हे वाचून घ्यायचं आहे. तुम्ही पेपरमध्ये ॲज इट इज लिहू शकता. तुम्ही तुमच्या शब्दामध्ये देखील याच्यामध्ये बरंच काही लिहू शकता. एकदम सोपं आहे. इंग्लिश पेपर म्हटल्यावर काही अडचण नाही. ठीक आहे. तर अशा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर अशा प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. तुम्हाला वाचून जायचं आहे. तुम्हाला जे येतं ते तुम्ही पेपरमध्ये लिहू शकता. मित्रांनो, ज्यांना कोणाला होम असाइनमेंटचे उत्तर वगैरे पाहिजे असेल, तर अशा प्रकारे मी इथे PDF फॉर्ममध्ये ठेवलेली आहे. तुम्ही ती घेऊ शकता. ओके. तुम्हाला काही स्टडी नोट्स वगैरे पाहिजे त्या स्टडी नोट्स घेऊ शकता. कोर्सेस वगैरे तुम्ही याच्यामध्ये बरंच काही घेऊ शकता. आणि ॲप्लिकेशनच्या खाली तुम्हाला बघा इथे ॲप्लिकेशन दिलेलं आहे वेबसाईटच्या खाली. यावर क्लिक करून तुम्ही जे आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर अशा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.